सगळं काही ठीक चाललेलं असताना काल परवा दिवशी 29 तारखेला अचानक एक बातमी आली की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या घरावर ड्रोन हल्ला केला गेलाय. आता हा हल्ला कुणी केला वगैरे या गोष्टींची उत्तरं तर साधी सोपी आहेत. पण इथं प्रश्न असा पडतो की सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना आणि डोनाल्ड ट्रम्प युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये एक पीस डील करायचा प्रयत्न करत आहेत. ते असं म्हणतात की मी जवळजवळ त्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचलोय, की आता जवळजवळ सगळं काही फायनल केलं जाईल आणि हे जे युद्ध मागच्या 4 वर्षांपासून जवळजवळ चालू आहे, हे युद्ध अखेर मी संपवेन असं डोनाल्ड ट्रम्प म्हणत असताना अचानकपणे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर हा जो हल्ला झालाय तो अत्यंत धक्कादायक आहे आणि तो संपूर्ण जगाच्या दृष्टीने धक्कादायक आहे. कारण त्यानंतर एखादं जे युद्ध चालू होऊ शकतं ते फक्त रशिया आणि युक्रेन पुरतं मर्यादित नसेल, तर संपूर्ण जग त्याच्या खाईमध्ये लोटलं जाईल. कसं काय होऊ शकतं आणि असं करण्याचा विचार कुणी केला आणि का केला, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आणि याच्यावर काय पर्याय आणि याचे काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्यांच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. युद्धाच्या वेळेमध्ये अनेकांना असा समज वाटत असतो की समोरच्या देशाच्या नेत्याची जर हत्या केली तर सगळं युद्ध अचानकपणे संपवता येईल. अनेक वेळेला असा विचार ज्यांना पडतो ते असं काहीतरी करून मोकळे होतात आणि त्यातून खरं तर युद्ध कधी संपतच नाही, त्यातून युद्धाची सुरुवात होत असते. ही गोष्ट 1914 साली फ्रान्झ फर्डिनांड हा जो ऑस्ट्रो हंगेरियन एम्पायरचा जो राजपुत्र होता त्याची हत्या जेव्हा सर्बियन युवकानं केली होती, कारण सर्बियाचा ताबा ऑस्ट्रो हंगेरियन एम्पायरने घेतलेला होता. त्यावेळेला त्याला असं वाटलं की जर याला संपवलं तर सगळंच युद्ध थांबेल किंवा जो आपलं काही जे वाईट चाललंय ते सगळंच थांबेल. म्हणून एका व्यक्तीनं जी हत्या केली त्याच्यातून पहिलं महायुद्ध चालू झालं. हे महायुद्ध जवळजवळ पुढची 4 वर्ष चाललं आणि या महायुद्धामध्ये संपूर्ण युरोप आणि रशिया हे सगळे गुरफटलेले होते. त्यानंतर एक दुसरं महायुद्ध देखील झालं ज्यामध्ये संपूर्ण जग गुरफटलेलं होतं, म्हणजे ज्याची सुरुवात झाली जर्मनीमध्ये पण जे पोचलेलं होतं अगदी भारताच्या बॉर्डर्स पर्यंत देखील, भारताच्या काही राज्यांपर्यंत. त्यामुळं अशा काही गोष्टी करायचा प्रयत्न काही लोक करत असतात आणि अशीच काहीशी गोष्ट झाली 29 डिसेंबरला. नोवोगोरोड नावाचा एक जो इलाका आहे रशियामधला, जो नॉर्थ वेस्ट रशियामध्ये येतो, साधारणतः मॉस्कोपासून 350 किलोमीटर अंतरावरती नोवोगोरोड हा प्रांत आहे आणि तिथं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं एक घर आहे. या घरावरती 91 लॉंग रेंज ड्रोन्सचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. पण अर्थात रशिया सगळ्या जगाला आणि जगातल्या अनेक देशांना भारताला सकट जर अँटी मिसाईल डिफेन्स सिस्टीम विकत असेल तर रशियाकडे स्वतःची किती तगडी डिफेन्स मिसाईल असतील याचा विचार करा. त्यामुळे हे 91च्या 91 ड्रोन्स रशियानं पाडले असं रशियाचं मत आहे. आता अर्थात रशियानं जे काही सांगितलंय ते सगळं खरंच मानलं पाहिजे असं नाही, पण तरी देखील सध्या तरी रशियानं मागच्या 4 वर्षात जो आरोप केला नाही तो आता पहिल्यांदाच का केला याचा विचार देखील इथं करायला लागेल. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष काय नेहमी त्यांच्या या नोवोगोरोड मधल्या घरी नसतात, ते मोस्टली असतात ते रशियाच्या राजधानीमध्ये मॉस्कोमध्ये, ज्याला आपण क्रेमलिन असं म्हणतो, त्या भागामध्ये ते असतात किंवा त्याच्या आसपासच्या काही ठिकाणी ते असतील. त्यांचं नक्की रेसिडेन्स किंवा त्यांचं घर नक्की ते कुठं असतात हे कुणालाच माहिती नसेल अर्थात, पण ते सध्या सेफ आहेत, त्यांना काहीही झालेलं नाही. पण ही गोष्ट सध्या रशियानं थोडी सिरियसली घेतलेली आहे आणि ही सिरियस यासाठी आहे की रशियाची कोणतीही अशा प्रकारची पॉलिसी नाही. रशियानं असं कुठं सांगून ठेवलेलं नाही की जर पुतीन यांच्याबद्दल काही बरं वाईट झालं तर रशिया काय करेल. त्यामुळे असंही म्हणतात की अचानकपणे जर असं काही घडलं तर रशिया युक्रेनवरती न्यूक्लिअर अटॅक करेल, म्हणजे आण्विक युद्ध छेडेल आणि युक्रेनचा नायनाट करण्याचा प्रयत्न करेल, जे संपूर्ण जगासाठी घातक असणार आहे. पण त्यानंतर म्हणजे युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगाची प्रतिक्रिया काय असेल, लाखो करोडो लोकांचा जीव जाईल, अमेरिकेसारखा देश त्यानंतर आपली काय भूमिका घेईल, नाटो काय भूमिका घेईल, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. म्हणून अशा पद्धतीची कोणतीही घटना केली जाऊ नये असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे. पण इथं झेलेन्स्की यांनी मात्र, जे सध्या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारचा कोणताही हल्ला केलेलाच नाही. हा जे रशियाचं नेहमीचं एक कॅम्पेन आहे खोट्या बातम्या पसरवायचं, त्या पद्धतीनं रशियानं सांगितलेली ही बातमी आहे, ही अत्यंत खोटी आहे. आणि रशियाला युक्रेनवरती आणखी काही हल्ले करण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे, म्हणून त्यांनी या हल्ल्याचं एक खोटं खोटं नाटक रचलेलं आहे. आता इथं दुसरी ही बाजू देखील समजून घ्यायला पाहिजे की रशियानं भलेही 91 लॉंग रेंज ड्रोन्स आमच्यावर टाकले असं म्हटलं असलं तर रशियानं कोणताही पुरावा दिलेला नाही. अन्यथा जर पुरावा असता तर या गोष्टीला डायरेक्टली जगानं सत्य असं स्वीकारलं असतं. पण तरी देखील जगभरातल्या अनेक नेत्यांच्या देशांच्या प्रतिक्रिया याबद्दल येत आहेत. काल
डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकारांनी विचारलं की पुतिन यांच्यावरती जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्यावर तुमचं काय मत आहे. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा सांगितलं की हे जे चाललंय ते अतिशय चुकीचं चाललंय. ट्रम्प म्हणाले की मी एक पीस डील करण्याचा प्रयत्न करतोय, पण यामुळे सगळ्या पीस डीलचंच नुकसान होईल. त्याने असंही सांगितलं की म्हणूनच मी तर युक्रेनला टॉमाहॉक मिसाईल द्यायला मी थांबवलेलं आहे, आणि याशिवाय त्यांनी असं सांगितलं की अशा गोष्टी करण्याची ही योग्य वेळ नाही आहे. म्हणून त्यांनी देखील खबरदारी घ्यायला सांगितलं, आणि पुढच्या अनेक देशांनी जसं नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं की असं काही होऊ नये. मी अतिशय दुःखी आहे हे जे काही कळलंय त्याच्याबद्दल, आणि मला त्याची सगळ्या गोष्टींची चिंता आहे. दोन्ही बाजूंनी पूर्ण विचार करून निर्णय घेऊन शांततेनं हा तोडगा काढला पाहिजे, पीस डील व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात जगभरातल्या सगळ्या राष्ट्रांना याची जाणीव आहे की असं जर काही घडलं तर संपूर्ण जगाला त्याचा किती मोठा फटका बसू शकतो, किती दूरगामी परिणाम होऊ शकतात. म्हणजे खरोखर न्यूक्लिअर वॉर संपूर्ण जगभर चालू होईल की नाही माहिती नाही, पण जरी तसं झालं नाही तरी एखाद्या राष्ट्रातून काही कोटी लोक मारले जाणं हे अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत म्हणजे माणुसकीला किमान 100, 200, 300 वर्ष मागे नेणारी घटना असणार आहे. कारण अशा पद्धतीचे काही न्यूक्लिअर ॲक्सिडेंट जे झालेत ते देखील जर बघितले तर लक्षात येतं की किती भयानक परिणाम असतात एखाद्या न्यूक्लिअर वॉरचे. त्यामुळं असं काही व्हायला नको असं प्रत्येकाला वाटत असलं तरी युद्धाच्या हीट ऑफ द मोमेंटमध्ये काही होऊ शकतं, पण या गोष्टी टाळल्या पाहिजेत. या संपूर्ण गोष्टीबद्दल रशिया खरं बोलतोय की युक्रेन खरं सांगतोय हे आता सध्या तरी कुणाला माहिती नाहीये, याचा कुठलाही पुरावा नाहीये. पण युक्रेन असा काहीतरी प्रयत्न करू शकतो, रशिया देखील खोटी माहिती देऊ शकतो. या दोन्ही गोष्टी आपण एक थर्ड पार्टी म्हणून गृहीत धरल्या पाहिजेत. भारताची यामध्ये भूमिका काय असेल? भारत अर्थात रशियाचा जवळचा मित्र आहे, पण भारत युक्रेनचा विरोधक आहे असं मात्र अजिबात नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी सामंजस्याने ही भूमिका घेतली पाहिजे आणि हे युद्ध थांबलं पाहिजे. येत्या 23 फेब्रुवारीला या युद्धाला 4 वर्ष होतील. हे युद्ध थांबणं ही काळाची गरज आहे, संपूर्ण जगाची गरज आहे. कारण आता जगात चालू असलेल्या अनेक छोट्या मोठ्या युद्धांना पूर्णविराम देण्यात आलेला आहे, पण हे युद्ध मात्र थांबलेलं नाही. या संपूर्ण मुद्द्यावर कुणाची बाजू बरोबर कुणाची चूक याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.